आपण पहिलेच बायबल का लिहिलं कसं लिहिलं आपण पाहिलं आहे आणि ते ज्यावेळेस बायबलमध्ये आपण पाहतो की दोष दाखवणं, नीती शिक्षण सुधारणं हे कसं टोचणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. जर आपण चूक केली आणि आपल्याला कोणी दोष दाखवला तर वाईट वाटतं, अरे माझा दोष दाखवला, मनाला वाईट वाटतं. त्याच प्रकारे माणूस खिन्न होतो, पण एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून घेणं गरजेचे आहे. आणि हेच बायबल तुम्हाला मला एक सांगत आहे की आता ह्याच्यामध्ये एक चांगली बातमी काय केलेली आहे, दडलेली आहे. जर एखाद्या मुलाला एखादा शिक्षक जर वारंवार शासन करत आहे आणि तो पुढे चालून जर सुधारला आणि चांगला शिक्षण त्याने घेतलं तर त्याचा त्याच्यामध्ये फायदा आहे आणि मग तो आनंदाने येऊन चांगली बातमी देतो की त्याला काहीतरी चांगला जॉब लागला. त्याच प्रकारे आज या बायबलमध्ये तुम्हाला मला शिकायचे आहे की ती चांगली बातमी कोणती आहे. कोणती आहे बरं, तुम्हाला वाटतं कोणती आहे ती चांगली बातमी? बायबलमध्ये चांगली बातमी कोणती आहे? तुम्ही वाचूया. चला, लूक सुवर्तमान याचा 2रा अध्याय. लूक याचा 2रा अध्याय 10 ते 11 वचन आपण वाचणार आहोत. चांगली बातमी. तेव्हा देवदूत यास म्हणाले, भिऊ नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. परमेश्वराचा देवदूत मेंढपाळाला म्हणाला, काय म्हणाला? भिऊ नका. काय म्हणाला? भिऊ नका, कारण जी सुवार्ता मी तुम्हाला सांगणार आहे त्या सुवार्तेमुळे तुम्हाला आनंद होणार आहे. मग परमेश्वर